अयोध्याकांड। मुनी बटू चारी संग तब दिन्हे, जिन्न बहु जन्म सुकृत सब किन्हे। करी प्रणामू ऋषी आयसू पायी, प्रमुदित हृदय चले रघुराई। तेव्हा मुनींनी निवडक चार ब्रह्मचार्यांना त्यांच्या सोबत दिले. त्यांनी अनेक जन्मांत सुकृत केले होते. श्री रघुनाथ प्रणाम करून आणि ऋषींची आज्ञा घेऊन मनात अतिशय आनंदित होऊन चालू लागले. ग्राम निकट जब नीकसही जाई, देखही दरसु नारी नरधाई। होही सनाथ जन्म फलू पाई, फिरही दुखित मनु संग पठाई। जेव्हा ते एखाद्या गावाजवळून जायचे तेव्हा तेथील स्त्री पुरुष त्यांचे लावण्य पाहत राहत. ते जन्माचे फळ मिळाल्याने अनाथ असलेले सर्व सनाथ होत आणि मनाने श्रीरामांच्या बरोबर जाऊन शरीराने जाता येत नाही म्हणून दुःखी होऊन परत फिरत होते. बिदा किये बटू विनय करी फिरे, पायी मन काम। उतरी नहाये जमुन जलजो शरीर समस्याम। त्यानंतर श्रीरामांनी विनंती करून चारी ब्रह्मचार्यांना निरोप दिला. ते मनोवांछित अनन्य भक्ती मिळवून परत गेले. नंतर यमुनेमध्ये उतरून सर्वांनी स्नान केले. ते जल श्रीरामांच्या शरीरासारखेच सावळे होते. सुनत तिरबासी नरनारी, धाये निज निज काज बिसारी। लखन राम सिय सुंदरताई, देखी करही निज भाग्य बडाई। यमुनेच्या किनाऱ्यावर राहणारे स्त्री पुरुष हे निषाद राजाबरोबर 2 परम सुंदर सुकुमार नवयुवक आणि 1 परम सुंदर स्त्री आली आहे, हे ऐकून आपले सर्व काम विसरून धावले आणि लक्ष्मण, राम व सीता यांचे सौंदर्य पाहून आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागले. अति लालसा बसही मन माही, नाहू गाहू भूजत सकुचाही। जे तिन्न महू बय विरिध सयाने, तिन्न करी जुगुती रामू पहिचाने। त्यांच्या मनात ओळख करून घेण्याची मोठी लालसा होती, परंतु नाव गाव विचारण्यास ते संकोचत होते. त्या लोकांमध्ये जे वयोवृद्ध व चतुर होते त्यांनी युक्तीने श्रीरामांना ओळखले. सकल कथा तिन्न सब ही सुनाई, बनही चले पितू आयसू पाई। सुनी सबिषाद सकल पचिताही, रानी राय किन्न भल नाही। पित्याच्या आज्ञेने हे वनात निघाले आहेत, ही गोष्ट त्यांनी सर्व लोकांना सांगितली. ते ऐकून सर्व लोकांना दुःख वाटले. राणी व राजांनी हे चांगले केले नाही म्हणून त्यांना वाईट वाटले. तेही अवसर एक तापसू आवा, तेज पुंज लघु वयस सुहावा। कभी अलखित गती बेशु विरागी, मन क्रम वचन राम अनुरागी। त्याच वेळी एक तापसी तेथे आला. तो तेजपुंज लहान वयाचा आणि सुंदर होता. तो कवी होता, पण आपला परिचय देऊ इच्छित नव्हता. तो वैराग्याच्या वेशात होता आणि मन वचन कर्माने श्रीरामांचा भक्त होता. हा तापसाचा प्रसंग प्रक्षिप्त असावा असे काही टीकाकारांचे मत आहे, परंतु हा प्रसंग सर्व प्राचीन प्रतींमध्ये आहे. गोस्वामी तुलसीदास हे अनुभवी होते. हा प्रसंग आणण्याचे काय रहस्य आहे हे समजत नाही. त्या तापसाला कवी अलिखित गती म्हटले आहे. कोण ते निश्चितपणे सांगता येत नाही. आमच्या मते तो तापस हा हनुमान किंवा स्वतः ध्यानस्थ तुलसीदास असावेत. सजल नयन तन पुलकी, निज इष्ट देऊ पहिचानी। परेऊ दंड जीमी धर नितल, दसान जाई बखानी। आपल्या इष्टदेवास पाहून त्याच्या नेत्रांतून पाणी वाहू लागले. शरीर पुलकित झाले आणि त्याने पृथ्वीवर लोटांगण घातले. त्याच्या प्रेमविव्हळ दशेचे वर्णन करणे कठीण होते. राम
रामस प्रेम पुलकी उरलावा परमरंक जनु पारसू पावा मनहू प्रेमू परमारथू दोऊ मिलत धरे तन कह सबू कोऊ. श्रीरामांनी त्याला प्रेमाने हृदयाशी धरले. त्याला इतका आनंद झाला की महादरिद्री माणसाला परीस लाभावा. पाहणारे सर्वजण म्हणू लागले की जणू प्रेम व परमार्थ हे दोघे साकार होऊन भेटत आहेत. बहुरी लखन पायन्न सोई लागा लिन्न उठाई उमगी अनुरागा पुनी सिय चरण धुरी धरी सीसा जननी जानी सिसू दिन्नी असीसा. मग तो तपस्वी लक्ष्मणांच्या चरणी लागला. त्याने प्रेमभराने त्याला उठवले. नंतर त्याने सीतेची चरणधूल आपल्या मस्तकी धारण केली. सीता मातेनेही त्याला आपले लहान मूल समजून आशीर्वाद दिला. किन्न निषाद दंडवत तेही मिलेऊ मुदित लखी राम सनेही पियत नयन पूट रूपू पियुषा मुदित सुअसनु पायी जिमी भूखा. त्यानंतर निषाद राजाने त्याला दंडवत घातला. श्रीरामांचा भक्त समजून तो निषादाला आनंदाने भेटला. तो तपस्वी आपल्या नेत्ररूपी द्रोणांनी श्रीरामांच्या सौंदर्याचे पान करू लागला आणि इतका आनंदित झाला की एखादा भुकेला माणूस सुंदर भोजन मिळाल्यावर होतो तसा. ते पितू मातू कहू सखी कैसे जिन्न पठये बन बाल कैसे राम लखन सिय रूपू निहारी होही सनेह बिकल नरनारी. इकडे गावातील स्त्रिया म्हणत होत्या की हे सखी, ते माता पिता किती निष्ठुर आहेत ज्यांनी अशा सुंदर सुकुमार बालकांना वनात धाडले. श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचे रूप पाहून सर्व स्त्री पुरुष प्रेमाने व्याकुळ होत. दो तब रघुबीर अनेक विधी सखही सिखावनु दिन्न राम रजायसु सीसधरी भवन गवनु तेई किन्न. मग श्रीरामचंद्रांनी मित्र गुहाला अनेक तऱ्हेने परत जाण्यासाठी समजून सांगितले. श्रीरामांची आज्ञा शिरोधार्य मानून तो घरी परतला. पुनी सिय राम लखन करी जोरी जमुनही किन्न प्रणामू बहोरी चले ससिय मुदित दोऊ भाई रबितनुजा कई करत बडाई. सीताराम व लक्ष्मण यांनी हात जोडून यमुनेला पुन्हा प्रणाम केला आणि सूर्यकन्या यमुनेची स्तुती करीत ते दोघे भाऊ सीतेसह प्रसन्न होऊन पुढे निघाले. पथिक अनेक मीलही मग जाता कहही सप्रेम देखी दोऊ भ्राता राज लखन सब अंग तुम्हारे देखी सोचू अति हृदय हमारे. वाटेमध्ये जाताना त्यांना पुष्कळ यात्रेकरू भेटले. त्या दोघा भावांना पाहून ते प्रेमाने म्हणत की तुमच्या अंगावरील सर्व राजचिन्हे पाहून आमच्या मनात मोठी शंका येते. मार्ग चलहू पया देही पाये ज्योतिषु झूठ हमारे भाये अगमु पंथु गिरी कानन भारी तेही महसाथ नारी सुकुमारी. अशी राजचिन्हे असताना तुम्ही पायी चालत आहात. यावरून असे वाटते की ज्योतिषशास्त्र खोटे असले पाहिजे. दाट जंगले व मोठमोठ्या पर्वतांमधील दुर्गम रस्ते आहेत. त्याशिवाय तुमच्या सोबत नाजूक स्त्री आहे. करी कहरी बन जाई न जोई हम संग चलही जो आयसू होई जाब जहां लगी तह पहुचाई फिरब बहोरी तुम ही सिरू नाई. हत्ती आणि सिंह यांनी भरलेले हे भयानक वन पाहवत सुद्धा नाही. जर आज्ञा असेल तर आम्ही सोबतीने येऊ. जिथे जायचे आहे तेथे तुम्हाला पोहोचवून आणि प्रणाम करून आम्ही परत जाऊ. दो एही विधी पूछही प्रेम बस पुलक गात जलू नैन कृपा सिंधू फेरही तिन्नही कही बिनित मृदू बैन. अशा प्रकारे ते यात्रेकरू प्रेमाने पुलकित होऊन
व डोळ्यात प्रेमाश्रू आणून विचारत. परंतु कृपासिंधू श्री रामचंद्र विनयाने मृदू बोलून त्यांना परत पाठवून देत. जे पूर गाव बसही मग माही, तिन्ही नागसूर नगर सिहाही. केही सुकृती केही घरी बसाये, धन्य पुण्यमय परम सुहाये. नाग व देव हे वाटेतील गाव वाड्या यांची प्रशंसा व हेवा करीत होते आणि लालसेने म्हणत होते की कोणत्या पुण्यवानाने कोणत्या शुभ क्षणी यांना बनविले असावे. कारण हे श्रीराम आज ज्यांमधून जात आहेत ते निवास किती धन्य व परम सुंदर झाले आहेत. जह जह राम चरण चली जाही, तिन्न समान अमरावती नाही. पुण्यपुंज मग निकट निवासी, तिन्नही सराहही सूरपुर बासी. जिथे जिथे श्रीरामांची पावले पडत होती त्या स्थाना इतकी इंद्राची अमरावती ही पवित्र नाही. वाटेजवळ राहणारे सुद्धा पुण्यात्मे होत. स्वर्गातील देव सुद्धा त्यांची स्तुती करीत होते. जे भरी नयन बिलोकही रामही, सीता लखन सहित घनश्यामही. जे सरित राम अवगाहही, तिन्ही देव सरित सराहही. जे डोळे भरून सीता आणि लक्ष्मणासह श्रीरामांचे दर्शन घेत होते. ज्या तलावांत व नद्यांमध्ये श्रीराम स्नान करीत त्यांची थोरवी देव सरोवरे व देव नद्याही करीत होत्या. जेही तरु तर प्रभू बैठही जाई, करही कल्पतरू तासू बडाई. परसी राम पदुम परागा, मानती भूमी भुरी निज भागा. ज्या वृक्षाखाली प्रभू राम जाऊन बसत त्यांची प्रशंसा कल्पवृक्ष सुद्धा करी. श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांच्या धुळीचा स्पर्श होणे हे पृथ्वी आपले सौभाग्य समजत होती. 2 छाह करही घन बिबुधगन, बरशही सुमन सिहाही. देखत गिरी बन बिहग मृग, रामू चले मग जाही. वाटेत ढग दाटून सावली तयार करीत देव पुष्पे उधळून तृप्त होत. श्रीराम पर्वत वने पशु पक्षी यांना पाहत पाहत वाटेने जात होते. सीता लखन सहित रघुराई, गाव निकट जब निकसही जाई. सुनी सब बाल वृद्ध नर नारी, चलही तुरत गृह काजू बिसारी. सीता व लक्ष्मण यांचे सह श्रीराम ज्या गावाजवळून जात तेथे त्यांचे आगमन झाल्याचे ऐकताच सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुष आपले घर व कामधाम विसरून लगेच त्यांना पाहण्यासाठी निघत. राम लखन सिंह रूपनिहारी, पायी नयन फलू होही सुखारी. सजल बिलोचन पूलक शरीरा, सब भये मगन देखी दोऊ बीरा. श्रीराम लक्ष्मण सीता यांचे रूप पाहून त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटे व त्यांना सुख वाटे. दोघा भावांना पाहून सर्वजण प्रेमात बुडून जात. त्यांना पाहून त्या लोकांच्या डोळ्यात पाणी येई आणि ते पुलकित होत. बरनी न जाई दसा तिन्न केरी, लही जणू रंकन्न सुरमणी ढेरी. एकन्न एक बोली सिख देही, लोचन लाहू लेहू छन एही. त्यांच्या मनस्थितीचे वर्णन करणे कठीण. जणू दरिद्री माणसांना चिंतामणींचा ढीग सापडला असावा. ते एक दुसऱ्याला हाका मारून सांगत की या क्षणी डोळ्यांचे पारणे फेडून घ्या. राम ही देखी एक अनुरागे, चितवत चले जाही संग लागे. एक नयन मग छबी उर आनी, होही शिथिल तन मन बरबानी. कुणी कुणी श्री रामचंद्रांना पाहून इतके प्रेमात पडत की त्यांना पाहत त्यांच्याबरोबर चालू लागत. कोणी
डोळ्यांनी त्यांचे रूप पाहून घेत व मनात ठेवून काया वाचा मनाने मुग्ध होऊन जात. दो एक देखी बट छाह भली डासी मृदुल तृण पात कही गवाईय छिनुकु श्रमु गवनब अबही की प्रात. कोणी वडाची सावली पाहून तेथे गवत व पाने पसरून म्हणत की थोडा वेळ इथे बसून शीण दूर करा, मग पुढे जा किंवा सकाळी जा. एक कलस भरी आनही पानी अजयीय नाथ कहही मृदु बानी. सुनी प्रिय वचन प्रीती अति देखी राम कृपाल सुशील विशेषी. कोणी घडा भरून पाणी आणि गोड शब्दांत म्हणे, हे नाथ घोडभर पाणी घ्या. त्यांचे प्रेमाचे बोलणे ऐकून आणि त्यांचे अत्यंत प्रेम पाहून दयाळू व परम सुशील श्री रामचंद्रांनी जानी श्रमित सिय मन माही घरी बिलंबू किन्न बट छाही. मुदित नारी नर देखही शोभा रूप अनुप नयन मनु लोभा. मनात विचार केला की सीता थकली आहे म्हणून त्यांनी वडाखाली थोडी विश्रांती घ्यावी. त्यावेळी स्त्री पुरुष आनंदाने त्यांची शोभा पाहत त्यांच्या अनुपम रूपाने लोकांचे नेत्र व मन मोहित होई. एकटक सब सोही चहु ओरा रामचंद्र मुख चंद चकोरा. तरुण तमाल बरन तनु सोहा देखत कोटी मदन मनु मोहा. सर्वजण एकटक श्रीरामांचे चंद्रमुख चकोराप्रमाणे तन्मय होऊन पाहत. तेव्हा चोहीकडे सर्व शोभून दिसत होते. श्रीरामांचे नवीन तमाल वृक्षाच्या रंगाचे श्यामल शरीर अत्यंत शोभत होते. ते पाहून कोट्यवधी कामदेवांचे मन मोहित होऊन जाई. दामिनी बरन लखन सुठी निके नख सीख सुभग भावते जीके. मुनिपट कटिन्ह कसे तू नीरा सोहही कर कमलनी धनु तीरा. विजेसारख्या रंगाचे तेजस्वी लक्ष्मण फार चांगले वाटत होते. ते नखशिखांत सुंदर होते व मनाला फार आल्हाद देत. दोघांनी वल्कले इत्यादी वस्त्रे घातली होती आणि कमरेला भाते बांधले होते. कमलांसारख्या त्यांच्या हातात धनुष्य बाण शोभून दिसत होते. दो जटा मुकुट सीसनी सुभग ऊर भुज नयन विसाल. सरद परब बिधू बदन बरल सत स्वेद कन जाल. त्यांच्या शिरांवर सुंदर जटाजूट होते. वक्षस्थळ भुजा आणि नेत्र विशाल होते आणि शरद पौर्णिमेच्या चंद्रासमान सुंदर मुखांवर स्वेद बिंदूंची झळकणारी शोभा होती. बरनी न जाई मनोहर जोरी शोभा बहुत थोरी मत मोरी. बरनी न जाई मनोहर जोरी शोभा बहुत थोरी मती मोरी. राम लखन सिय सुंदरताई सब चीत मन मती लाई. त्या मनोहर जोडीचे वर्णन मला करता येणार नाही, कारण त्याची शोभा अपार आहे आणि माझी बुद्धी अल्प आहे. श्रीराम लक्ष्मण व सीता यांचे सौंदर्य सर्वजण मन चित्त व बुद्धीने तन्मय होऊन पाहत होते. थके नारी नर प्रेम पियासे मनहु मृगी मृग देखी दियासे. सिय समीप ग्रामतीय जाही पुछतती सनेह सकुचाही. गावातील ते प्रेमाचे भुकेले स्त्री पुरुष तिघांच्या सौंदर्य माधुर्याची छटा पाहून असे थक्क होत होते की दिवा पाहून जसे हरिण हरिणी स्तब्ध होऊन जातात. गावातील स्त्रिया सीतेजवळ जात, परंतु अत्यंत प्रेमामुळे काही विचारताना संकोच पावत. बार बार सब लागही पाये कहही वचन मृदु सरल सुभाए. राजकुमारी विनय हम करही
की सुभाए कछु पूछत डरही. वारंवार तिच्या पाया पडत आणि सहजपणे साध्या भोळ्या भाषेत म्हणत, हे राजकुमारी, आम्हाला काही विचारायचे आहे, परंतु स्त्री स्वभावामुळे काही विचारायचे म्हटले तर लाज वाटते. स्वामिनी अभिनय क्षमबी हमारी. बिलगू न मानब जानी गवारी. राजकुवर दो सहज सलोने. इन्न ते लही दूती मरकत सोने. हे स्वामिनी, आमच्या धारिष्ट्याबद्दल आम्हाला क्षमा करा. आम्ही गावढळ आहोत असे समजून वाईट वाटून घेऊ नका. हे दोन्ही राजकुमार स्वभावतः लावण्यमय आहेत. पाचूने व सुवर्णाने यांच्यापासूनच कांती मिळविली आहे. दो श्यामल गौर किशोर बर सुंदर सुषमा ऐन. सरद सरबरीनाथ मुखू सरद सरोरुह नैन. हे श्याम व गौर वर्णाचे दोघे सुंदर किशोर अवस्थेत आहेत. दोघेही परम सुंदर व शोभेचे माहेर घर आहेत. शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे यांचे मुख व शरद ऋतूतील कमळासारखे यांचे नेत्र आहेत. मासपारायण 16वा विश्राम, नवान्न पारायण 4था विश्राम.